बोला मॅडम. इन्फॉर्मेशन बोल. माझा मोबदला देणार. कधी? आधी इन्फॉर्मेशन ऐकणार, ती जितकी महत्वाची वाटते तितके पैसे वाढवून देणार. ठीक आहे. तुमच्या यश साहेबांनी अगदी तडकाफडकी एक नवीन प्रॉपर्टी विकत घेतली आहे. तशी बिल्डिंग जरा जुनी आहे. सूर्यानगर, ठाणे हे लोकेशन आहे. आणि आता माझ्या पैशाचं बोला. तुझे पैसे तुझ्यापर्यंत पोहोचलेले असतील. नक्की काय प्रकरण आहे? प्रॉपर्टी, ते पण जुन्या बिल्डिंग मध्ये. का? कशासाठी? यशवर्धन चौधरी, नक्की काय चाललंय काय तुमचं? एक्सक्यूज मी सर. सर, अग्रीमेंट बद्दल बोलायचं होतं. बोल. नाही म्हणजे हेच विचारायचं होतं की ते मी बनवू का तुम्ही? तुला करायचं असेल तू करून दे, नो प्रॉब्लेम. मी मध्ये काही बोललं तर चालेल का सर? शुअर. ओके. नेहाजी अग्रीमेंट तयार आहे. यश सरांनी स्वतः ते तयार करून घेतले. तुम्ही पुढच्या 5 मिनिटात केबिन मध्ये या, आपण सगळ्या गोष्टी डिस्कस करू आणि डन करून टाकू. ओके? पाच मिनिटात. ओके सर, थँक्यू. दोन मिनिटात आपल्याकडे अग्रीमेंट येईल. मला वाचायचं ते काय? काही गरजच नाही वाचायची. तू स्वतः. ओहो, थँक्यू सो मच फ्रेंड्स. येस. तर हे आहे तुझ्या मालकीच्या म्हणजे नेहाच्या घराचं नवीन अग्रीमेंट जे मी स्वतः तयार केलं. तू तयार केलेस म्हणूनच मला ते बघायचंय. मला बघू दे. इकडे काहीही गरज नाहीये ब्रो. हे अग्रीमेंट तयार करताना मी फक्त आर्थिक नाही तर बौद्धिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक, भौगोलिक सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि मग तयार केला. हे जे एवढे मोठे मोठे शब्द तू वापरतोयस ना, तर म्हणूनच मला बघायचं तू एक्झॅक्टली काय गरज केलं. नाहीये ना नाही पण. गरज आहे. अरे नाही यार, मला तू- बघू दे समीर. मला 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 बघू दे ना समीर. काय चाललंय तुझं? अग्रीमेंट बघायची गरज नाहीये. मी कमिन सर. शुअर. नेहाजी अग्रीमेंट तयार आहे. आता फक्त सह्या करायच्यात. फॉर्मॅलिटीज झाल्या की सगळं डन डना डन डन. नेहा, सर, अग्रीमेंट साईन करायच्या आधी माझी अट एक. काय अट आहे? डिपॉझिट देण्यासाठी माझ्याकडे फार पैसे नाहीये. नो प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. मी 20-25 हजार फार फार तर देऊ शकते. नोच प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. पण ते जमा करायला मला थोडी मुदत लागेल. नो 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 नोच प्रॉब्लेम. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, बाकीच्या अटी तुम्ही सांगा. ऍक्च्युली नेहा, अग्रीमेंट म्हणजे रेडी आहे. फक्त मला परत एकदा जरा बघायचं होतं, काही राहिलं असेल तर ते अपडेट करून मी देतो. पण तुम्हीच म्हणाला ना की अग्रीमेंट तयार आहे, येऊन साईन करून जा. नाही, तयारच आहे आ- अग्रीमेंट. यश सरांनी स्वतः तयार केलेलं आहे. तुम्ही वाचून घ्या आणि लगेच आपण सह्या करून टाकू. हे सगळं काय? हे नक्की घराचंच अग्रीमेंट आहे ना? काय काय झालं? आणि तुम्ही मिस्टर यशवर्धन चौधरीच आहात ना, ज्यांचा करोडोंचा बिझनेस आहे, जे अब्रॉड ट्रिप्स करतात, मोठ्या मोठ्या डील्स करतात, तेच यशवर्धन चौधरी ना? तुम्हाला म्हणायचं काय? काही प्रॉब्लेम झालाय का त्याच्यामध्ये? काय लिहिलंय या अग्रीमेंट मध्ये? 101 रुपये घर भाडं. 101 रुपये कुठे घर भाडं असतं का? तुम्ही त्यांना काय विचारताय? हे इथे लिहिलंय. मला वाटतं 10,000 असतील. प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल. शुअर. अच्छा. अट नंबर 2, मी तुम्हाला रोज डबा आणून द्यायचा. ही पण प्रिंटिंग मिस्टेक आहे का? कुठला घरमालक भाडेकरूकडनं डबा घेतो? तुम्ही त्यांना काय विचारताय? आणि अग्रीमेंट तुम्हीच बनवलंय ना? हो, ऍक्च्युली मी काही मध्ये बोलू का? नाही, नको. थँक्यू सो मच. हे बघा, मला काय वाटतं, इथे प्रश्न फक्त घरमालक आणि भाडेकरू असा नाहीच आहे.
नातं थोडंसं पुढे गेलेलं आहे ना, मैत्रीच आहे, तुम्ही एकमेकांना ओळखतात, तुम्हाला एकमेकांचे स्वभाव माहिती आहेत तरी मग एखाद्या वेळेस डबा द्यायला हरकत काय नेहा? काय हरकत आहे मला सांग? आहे हरकत आहे? नाहीये ना? नाही, हरकत नाहीये. बाकी सगळं ओके असेल तर मग साईन करून टाकूया आपण. लगेच करा. अट नंबर 3, दिवसातून 3दा मॅजिक वाली स्माइल द्यायची. अट नंबर 4, घरमालकाला एकेरी नावाने हाक मारायची. आणि अट नंबर 5, आठवड्यातून एकदा घरमालक घराची तपासणी करायला येतील. हे अग्रीमेंट आहे तुमचं? हे मला मान्य नाही, मी साईन करणार. नाही नेहा, म्हणजे मी काही मध्ये बोलू का? नाही, नको. थँक्यू सो मच. मला काय वाटतं माहिती का, इथे सिच्युएशन थोडीशी वेगळी आहे. इथे फक्त प्रश्न घरमालक आणि भाडेकरू असा नाहीच आहे. सी हे बघा, तुम्ही जर दुसऱ्या कुठल्याही घरामध्ये राहायला गेला, जगाच्या पाठीवर कुठेही, तिथला घरमालक काय म्हणेल की आम्हाला डिपॉझिट वाढवून द्या, आम्हाला भाडं वाढवून द्या. मुळात काय, कुठलाही घरमालक या गोष्टींसाठी ताडलेला असतो ना. इथे तसं काहीच नाहीये. आम्ही फिनान्शियल मुद्दा असा फोकस मध्ये ठेवलाच नाहीये. आम्ही काय फक्त नात्यावरती थोडासा भर दिला. आमच्या काय अटी आहेत, जसं आता तुम्ही म्हणालात की माझी ही अट आहे, तसं घरमालक म्हणून सरांच्या आमच्या काही अटी आहेत, तेवढ्या तुम्ही मान्य करा. ओके. हे बघा, काय होतं एखाद्या वेळेस अशी गोड स्माइल दिली तर? काय होतं एखाद्या वेळेस भाडेकरूने असा छान डबा आणून दिला तर? काय होतं एखाद्या वेळेस घरमालक असं म्हणण्यापेक्षा यश अशी हाक मारली तर? काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, नाहीये ना? मला कळतंय सगळं. केवळ मला त्रास देण्यासाठी हे सगळं चाललंय ना. मी पण बघते आता. ठीक आहे, मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे. मी तुमच्याकडे भाडे करून म्हणून राहायला तयार आहे. पण माझ्या पण काही अटी आहेत. शुअर. यशवर्धन चौधरीने माझ्या घरी पाऊल ठेवायचा नाही. यशवर्धन चौधरीने माझ्या घरातल्या कुठल्याही मेंबर्सशी संबंध ठेवायचा नाही. यशवर्धन चौधरी आणि माझा घरमालक आणि भाडेकरू एवढाच संबंध असेल. आय अग्री. शुअर. थँक्यू. आय एम सॉरी यश. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. माझा उद्देश तसा. अरे तुला लक्षात येत आहे का समीर? काय तू हसतोयस काय? आतापर्यंत मला तुझ्याशी काहीही संबंध ठेवायचा नाहीये असं म्हणणारी नेहा रागाच्या भरात का होईना पण स्वतःहून एक नवीन नातं जोडून गेली. म्हणजे भाडेकरू आणि घरमालकाचं नातं. आहेस कुठे? म्हणजे आता घराचं पॅलेस व्हायला वेळ नाही लागला.